नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पुढची रास दुसरी रास वृषभ राशी घेणार आहोत। एकंदरीत या वृषभ राशीला मार्च 2024 हा महिना कसा जाणार आहे या संदर्भातील आपण विश्लेषण पाहणार आहोत। या राशीमध्ये 3 नक्षत्र कोणती मोडतायत आणि त्यांची चरण कोणती मोडतायत हे प्रथमतः पाहूयात। कृत्तिका 2, 3 आणि 4 चरणाचा समावेश होतो। तर रोहिणी नक्षत्राची 4 चरण आणि मृग नक्षत्राचं पहिलं आणि दुसरं चरण या वृषभ राशीत मोडते। चला तर पाहूया एकंदरीत या वृषभ राशीच्या व्यक्तींना सर्वसाधारणपणे कोणते फळ मिळणार आहे। एकंदरीत स्पर्धा परीक्षेतून उत्कर्ष ठरणार आहे, तर अनेक संकटे निवारण होतील, शैक्षणिक संधी प्राप्त होतील, तर नवीन वास्तू योग येतील, कलेच्या माध्यमातून आपली प्रगती होईल। ज्या व्यक्तींचं कृत्तिका नक्षत्र आहे त्यांना जगावेगळं धाडस आणि ह्या गोष्टी त्यांनी या महिन्यात टाळायच्या आहेत। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचं नक्षत्र रोहिणी आहे या व्यक्तींनी तब्येतीच्या कारणाने रजेवर जाण्याचे योग काहींच्या बाबतीत संभवतात, तर काहींच्या खर्चाचं प्रमाण अधिक झाल्याने बजेट त्यांचं कोलमडेल, तर काहींना परदेशी जाण्याचा देखील योग संभवतोय। ज्यांचं नक्षत्र मृग आहे अशा व्यक्तींना विवाहातून किंवा जमवण्याच्या माध्यमातून मनस्ताप किंवा विवाह संदर्भातील अडथळा या महिन्यात येऊ शकतो, तर काहींच्या बाबतीतील वैवाहिक सौख्यात बाधा आणणारा हा महिना असू शकतो, तर काहींच्या बाबतीत गैरसमज वाढवणारा हा महिना ठरेल। त्याचप्रमाणे सर्वसाधारणपणे स्थावरा संदर्भातील अनेक कटकटींचा हा महिना असणार आहे, तर काहींच्या कोर्ट कचेरीचा वाऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काहींच्या बाबतीतील भावंडांकडून उत्तम सहकार्य मिळेल, त्यामुळे सर्व अडचणींना आपण या महिन्यात तोंड देणार आहात आणि त्यातून आपल्याला अतिशय चांगला मार्ग मिळेल आणि हा महिना आपण उत्तम रीतीने पार पाडाल। आज आपण दुसरी रास वृषभ या राशीविषयी राशीफल पाहिले। एकंदरीत या वृषभ राशीच्या व्यक्तींना मार्च 2024 हा महिना कसा जाईल या अंतर्गत आपण विश्लेषण पाहिले। आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या आप्तेष्टांना मित्रमंडळींना याचा लाभ करून देता येईल। चला तर पुढच्या वेळी भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, श्री स्वामी समर्थ।